नमस्कार. तर अंतरपाठ मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की गौतमी हळूहळू उठण्याचा प्रयत्न करत असते. तिला त्रास होत असतो, ती विवळत असते. हे बघून क्षितिज तिला हात देऊन उठवतो आणि म्हणतो, गौतमी तुला बरं वाटतंय ना? यावर गौतमी म्हणते, हो खरंच मला बरं वाटतंय. आपण प्लीज घरी जाऊया का? आप्पा आपली वाट बघत असतील. यावर क्षितिज म्हणतो, हो जाऊयात. आणि मग तो गौतमीच्या खांद्यावर हात ठेवून तिची विचारपूस करतो. हे बघून गौतमी खूप इमोशनल होते. ती खूप अस्वस्थ झालेली असते. तिला बेडवरून उठायचं असतं पण तिला उठता येत नाही. मग क्षितिज तिचे पाय बेडवरून खाली ठेवतो. तिला चप्पलसुद्धा घालतो, तिची साडी नीट करतो, तिचे केस व्यवस्थित करतो. हे सगळं बघून गौतमी खूपच इमोशनल झालेली असते, कारण हे सगळं ती पहिल्यांदाच अनुभवते. तिला पहिल्यांदाच क्षितिजचं प्रेम मिळत असते. क्षितिज तिची खूप काळजी घेतो. यातच तिचा हात चालत नाहीये हे गौतमीच्या लक्षात येतं. ती म्हणते, क्षितिज माझी बोटं वळत नाहीयेत. मग क्षितिज तिचा हात सोडतो आणि विचारतो, गौतमी आता बरं वाटते का तुला? त्यावर गौतमी म्हणते, हो बरं वाटतंय. आता मला रिलॅक्स वाटतं. आता जाऊया का घरी? मग क्षितिज तिला तिचा हात पकडून हळूहळू घेऊन बाहेर जातो. बाहेर रस्त्यावर गाडीपाशी आल्यावर तिला हळूच व्यवस्थित गाडीत बसवतो आणि स्वतः गाडीत बसतो. सीट बेल्ट बसवताना गौतमी क्षितिजकडे प्रेमाने बघत असते. आणि यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा आणि नीरज डॉक्टरांकडे जायला निघतात. आणि त्याच वेळेस विदूला सुद्धा ऑफिसमध्ये जायला निघालेले असते. विदूला बोलते, चला आप्पा मी निघते, मला खूप टाईम झाला. त्यावर आप्पा म्हणतात, हो आम्ही सुद्धा निघतो. नीरज सगळ्या फाईल्स घेतल्या आहेत ना? आप्पा म्हणतात की नीरज सगळ्या फाईल्स घेतल्या आहेत ना? उगाच काही राहायला नको. नीरज म्हणतो, हो आप्पा मी घेतलंय सगळं, तुम्ही नका काळजी करू, सगळं आहे माझ्याकडे. मग आप्पा हे बघून अगदी आनंदी होतात. इकडे सगळे निघालेले असतात. तितक्यातच क्षितिज गौतमीचा हात धरून तिला आणत असतो. आप्पा म्हणतात, अरे हे काय, हे आले. त्यांच्या समोर जातात आप्पा आणि क्षितिज पटकन गौतमीचा हात सोडतो. आप्पा म्हणतात, काय रे आनंदी होता ना तुम्ही तिकडे? सगळे मज्जा केली ना तुम्ही तिकडे? तर यावर क्षितिज म्हणतो, हो हो खूप मजा आली. हार्डेकर बंधूंनी आमची खूप छान खातिरदारी केली, खूप छान वाटलं. त्यावेळी गौतमी पण बोलते, हो आप्पा खूप छान वाटलं तिकडे आणि त्यांनी आम्हाला स्पेशल रूम देखील दिलेली. यावर आप्पा म्हणतात, आता सवय करून घ्या अशा गोष्टींशी. अशा गोष्टींना आता तुम्हालाच सामोरी जायचं आहे. अशा वेगवेगळ्या पार्ट्या आता तुम्हालाच तिकडे जाऊन हँडल करायच्या आहेत, कळतंय का तुम्हाला? मग क्षितिज म्हणतो, हो हो. इकडे विदूला स्वतःशीच बोलत असते, ए म्हाताऱ्या, यांची स्वप्न तर मी बघितलेली होती, ही स्वप्न तर माझ्याकडून काढून यांची स्वप्न पूर्ण करणार का रे थेरड्या? आता बघ तुझी कशी वाट लावते. ही गौतमी स्वतःला जरा जास्त शहाणी समजते, हिला जास्तच पंख फुटलेत. आता बघा कसे एकेकांचे पंख छाटते. एवढंच सगळं होऊन सर्रास खोटं बोलते. खरंच मला हिची कमाल वाटते. त्यावर गौतमी विदुलाकडे बघून म्हणते, काय झालं वहिनी, कसलं टेन्शन आलंय तुम्हाला? काही झालंय का? विदूला म्हणते, काय नाही, मला कशाला काय, ऑफिसचं खूप टेन्शन आहे ना, त्याचाच विचार करते की कसं काय करायचं. गौतमी बोलते, ठीक आहे. मग आप्पा बोलतात, गौतमी आम्ही आलो जरा हॉस्पिटलला जाऊन. त्यावर क्षितिज खूप घाबरतो आणि म्हणतो, आप्पा काय झालं, तुम्ही ठीक आहात ना आप्पा? चला चला मी येतो. त्यावर आप्पा म्हणतात, अरे अरे क्षितिज शांत हो, काही नाही झालं, मला रुटीन चेकअपसाठी जायचं आहे, उगाच नको काळजी करूस. अरे क्षितिज. यावर क्षितिज म्हणतो, अशी कशी काळजी नको करू आप्पा, काळजी तर मला वाटणारच, तुम्ही पण ना, काय बोलता? मग गौतमीला आप्पा म्हणतात, तुला जर वाटत असेल ना गौतमी की मला बरं वाटावं तर तुझ्या हातचा चहा दे मला. मग नीरज म्हणतो, मी सुद्धा चहा कधी पित नाही, पण आज मात्र थोडासा पिईन, मलाही दे. यावर गौतमी बोलते, ठीक आहे. मग मात्र क्षितिज खूपच हायपर होतो. आणि यानंतर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, जान्हवी क्षितिजला खूप मिस करते. त्याच्या आठवणी तिला आठवत असतात. ती खूप बेचैन झालेली असते. तिला आठवतं तिला जो पहिला गुलाब क्षितिजनेच दिलेला असतो, ते सगळं आठवून ती एकटीच हसत असते. इकडे आपण बघतो क्षितिज एकटाच किचनमध्ये येऊन चहा बनवायला घेतो. मग गौतमी बोलते, अहो तुम्हाला काय गरज होती आप्पांवर चिडायची? आप्पांवर असं चिडलेलं मला चालणार नाही. चहा मागितला तर एवढं कशाला हायपर व्हायचं? मग क्षितिज बोलतो, अगं तुझ्या काळजीपोटी गं बाई, मी नाही हायपर झालो, सॉरी, जाऊ दे सॉरी. तर गौतमी बोलते, सॉरी मला नाही, आप्पांना बोला सॉरी. मग वेलची कुठे आहे? क्षितिज विचारतो, वेलची कुठे आहे?
तर गौतमी बोलते वेलची नको, थांबा ही औषधी पावडर आहे ना, ही चहा झाला का यात टाका. क्षितिज बोलतो ठीक आहे. गवती चहा असतो तो टाकू का. मग गौतमी बोलते तो आधीच टाकायचा असतो. क्षितिज बोलतो ठीक आहे. मग तो चहा कपातून तो बाहेर नेतो. आप्पा आणि क्षितिज हॉस्पिटलला निघतात. तेव्हा आप्पा बोलतात क्षितिज आज ऑफिसला जाणार आहे का. मग क्षितिज बोलतो आप्पा आज काही तशी गरज नाही ऑफिसमध्ये जायची, सगळं व्यवस्थित आहे. मग नीरज बोलतो अरे दादा तू गेलास तर बरं होईल. मग क्षितिज म्हणतो नाही आप्पा, आजचा दिवस नाही गेलं तर बरं वाटेल मला. त्यावेळी नीरज आप्पाच्या कानात पुटपुटत म्हणतो आज याची ऑफिसला जायची इच्छा नाही आहे, त्यामुळे त्याला तुम्ही उगाच ऑफिसला कशाला जायला सांगताय. आप्पा म्हणतात अच्छा ठीक आहे तू थांब. मग गौतमी म्हणते की काही गरज नाही ते त्यांची, जाऊ दे त्यांना ऑफिसला. मग यावर आप्पा म्हणतात नाही गौतमी असू दे. मग आप्पा म्हणतात आप्पा आणि नीरज तिथून निघून जातात. क्षितिज इकडे लगेच किचनमध्ये येतो आणि जेवणाचं ताट तयार करत असतो. त्यावर गौतमी बोलते जेवणाचं आत्ता कशाला, कोणासाठी हे जेवणाचं ताट तयार करताय. तर क्षितिज म्हणतो की थांब कळेल. मग क्षितिज गौतमीला घेऊन बाहेर येतो. डायनिंग टेबलपाशी आल्यावरती बोलतो की हे सगळं माझ्यासाठी नाही आहे, तुझ्यासाठी